जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे शेतकरी महा-डी-बी-टी या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेले होते, कृषी यांत्रिकीकरण या शीर्षकाखाली विविध घटकांसाठी, तर अशांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे, की लॉटरी लागलेली आहे आजच्या तारखेमध्ये. दिनांक तुम्ही बघू शकता. आजच्या तारखेमध्येच लॉटरी लागलेली आहे. 22 मे 2025 या तारखेला कृषी विभागाअंतर्गत लॉटरी लागलेली आहे. त्यामध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं, तुमचं नाव लागलेलं आहे किंवा नाही, हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महा-डी-बी-टी maha-it.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. जर तुम्हाला फार्मर आय डी आलेला असेल तुमचा, तर फार्मर आय डीने तुम्ही लॉग इनसुद्धा करून बघू शकता, किंवा एकदम तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. इथं होम पेजवरती आल्यानंतर खाली बघू शकता महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता गावानुसार तुम्हाला यादी इथं पाहता येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण या घटकांसाठी लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं बाब निवडायचं तुम्हाला. कशाच कृषी यांत्रिकीकरण, तर त्यामध्ये जिल्हा निवडायचा तुम्हाला. XYZ मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, धाराशिव. त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे तुम्हाला. तालुका निवडल्यानंतर तुम्ही तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर नावसुद्धा तुम्ही स्वतःचं नाव आहे किंवा नाही ते सुद्धा पाहता येणार आहे. योजना निवडायचं आहे. कृषी यांत्रिकीकरण या घटकांसाठी जर तुम्ही अर्ज केलेले होते, तर त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे. मी सांगतो तुम्हाला. जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतर तुम्ही योजनेचं स्वरूप तुम्हाला बघू शकता. स्टेट ॲग्रिकल्चर हा जो ऑप्शन दिसतोय, मशिनायझेशन स्कीम, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि अर्ज क्रमांक असेल तुम्ही फॉर्म भरलेला, समजा XYZ ट्रॅक्टर या घटकांसाठी तुम्ही अर्ज केलेला असाल, तर ट्रॅक्टर जे फॉर्म भरतेवेळी महा-डी-बी-टीच्या वेबसाईट तो अर्ज क्रमांक असतो, तो जर असेल तरी तर टाकून घ्यायचा, नसेल तरी काही हरकत नाही. ट्रॅक्टरसाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉटरी लागलेली आहे. तर इथं बघू शकता शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण गावाची यादी तुम्हाला इथं समोर दिसणार आहे. तर आता बघू शकता इथं तुमचं नाव बघू शकता. आता माझं 8 नंबरला नाव आहे, तर 8 नंबरला जसं नाव दिसत आहे, तर इथं माझं लॉटरीत नाव लागलेलं आहे आजच्या तारखेमध्ये. आणि तसंच टेक्स्ट मेसेजसुद्धा तुम्हाला येऊन जातो, जसं आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे टेक्स्ट मेसेजसुद्धा येऊन जातो सोडतमध्ये तुमचं नाव आल्यानंतर. इथं बघू शकता मी कुठल्या घटकांसाठी अर्ज केलेलं होतं. फार्मर मशिनायझेशनमध्ये मी कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला होता 30 HP. तर ते आता मंजूर झालेलं आहे आणि 1,25,000 अनुदान मंजूर झालेलं आहे. आणि फॉर्म भरलेली सुद्धा तारीख तुम्हाला दिसत आहे. आणि अशा प्रकारे लॉटरी तुम्हाला चेक करायचं नाव लागलेलं आहे किंवा नाही कृषी यांत्रिकीकरण या घटकाअंतर्गत. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण माहिती होती शेतकऱ्यांसाठी. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.